नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणतात की अजून 2 ते 3 दिवसांनंतर खाते वाटप होणार आहे. बिन खात्याचं सरकार आहे. मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे कोणती खाती आहेत कोणी सांगू शकत नाही. ते गृहमंत्री आहेत का, नगरविकास खात्याचे मंत्री आहेत का, सामान्य प्रशासन त्यांच्याकडे आहे का, उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे अर्थ व नियोजन खातं आहे का, त्यांनाही माहीत नाही. दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत सगळी बोंबच आहे. कारण त्यांना कोण काय देणार, महसूल देणार आहे, आमसूल देणार आहे, काय देणार आहेत, याविषयी सगळ्यांच्याच मनामध्ये शंका कुशंका आहे. तब्बल साधारण 1 महिन्याने मंत्रिमंडळानं शपथविधी घेतला. बहुमत असलेल्या सरकारनं 40 जणांचं काल मंत्रिमंडळ शपथ घेताना आम्ही पाहिलं. खरं म्हणजे साधारण शपथ घेतल्यावरती तासात 1.5 तासामध्ये खाते वाटपाची यादी जाहीर होते. अधिवेशन आहे, प्रश्नोत्तराचा तास असतो अधिवेशनात. कोणी कोणत्या खात्याची उत्तरं द्यायची, काय सगळ्याच खात्याची उत्तरं फडणवीस देणार आहेत का अधिकाऱ्यांना त्या त्या खात्याच्या सचिवांना बोलवणार आहेत. एकंदरीत सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये राज्य चालवण्याच्या बाबतीमध्ये गोंधळ दिसतो. कुचकामी करायचं हे अधिवेशन नाही, अधिवेशन कुचकामी करण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला जाईल. या राज्यामध्ये असंख्य प्रश्न आहेत, विशेषतः कायदा आणि सुव्यवस्थेचा आणि भ्रष्टाचाराचा. आज परभणी बंदची हाक आहे. ठिकठिकाणी हत्या, खून, दरोडे यांचा हायदोस चालू आहे. अधिवेशन कुचकामी कसं ठरेल? विरोधक प्रश्न विचारतील. विरोधक महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे त्याच्यावर बोलतील. एका बघा, विरोधकांची संख्या कमी असली EVMच्या कृपेने, तरी जे विरोधक दोन्ही सभागृहात आहेत ते ताकदीचे. विधानसभेमध्ये आमचे भास्करराव जाधव असतील, जयंतराव पाटील असतील, आमचे आदित्यजी ठाकरे असतील, रोहित पवार असतील, जयंतराव पाटील, नाना पटोले, हे काय कमी ताकदीचे लोक नाहीत. विधान परिषदेमध्ये सुद्धा आमचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत. आणि आज पहिला दिवस जो आहे आता असा आहे की विधानमंडळाच्या कामावरती मी दिल्लीत बसून बोलणं योग्य नाही. पण सरकार ज्या पद्धतीनं काल निर्माण झालंय, परत कोणती खाती, काही लोकांचे 2 वर्षापासून टांगलेले कोट अंगावर चढले, ते आता घट्ट झालेत की सैल झालेत, ते आज विधिमंडळात दिसेल.